मध्ये यार बघा चितावन माता मंदिराच्या आहे ना या ठिकाणून त्यांच्या सर्व परिवार हे इथे ज्या मंदिराचं सर्व परिवारांचं दर्शन घेऊन मी आणि लव आणि कुश यांच्या जन्मस्थळावरून त्यांचे जे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणावरून बघा त्यांचे एक हे जन्मस्थळ आणि त्यांचे जे वनामध्ये जे खेळत आणि बागडत होते हे त्यांच्या ज्या लव आणि कुश हे त्यांचं हे ठिकाण आहे. हे ठिकाणी बघा या ठिकाणी ते खेळत बागडत होते लव आणि कुश यांच्या जन्मस्थळी. हे जन्मस्थळावरून आम्ही आहे ना एक रतनपूर या ठिकाणी आहे ना पुढे आहे ना निघालो. हा जंगलातून रोड आहे पण या ठिकाणावरून हे जंगल आहे भरपूर मोठं आहे पण जंगलातून रोड आहे. रोड असल्यामुळं थोडा रोड मार्गे आपण चाललेलो आहे आणि उद्या आपल्याला एक घनदाट जंगल लागणार आहे. नर्मदेर या ठिकाणी आपण आहे ना आता रतनपूर या ठिकाणी चाललेलो आहे. हे जे आपल्याला आहे ना ह्या जंगलामध्ये आहे ना आपल्याला एक असं थोडंसं मोठं गाव लागलं आहे आणि शेती पण भरपूर या प्रमाणामध्ये आणि रोड मार्ग असल्यामुळं आपल्याला 7 किलोमीटर अंतर पार करून आपण रतनपूर या ठिकाणी आपल्याला रात्रीची विश्राम व्यवस्था आहे. रात्रीच्या विश्राम व्यवस्थेमध्ये नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आपला हा आणि ह्या मार्गे आपण आहे ना रतनपूर ह्या ठिकाणी जाणार आहे. ह्या ठिकाणावरून आपण पुढे उद्या सकाळी 19 किलोमीटर जंगलामध्ये जाणार. नर्मदेर या ठिकाणी आपण आहे ना रतनपूर या ठिकाणापर्यंत आहे ना आपल्याला हे शेतीचाच मार्ग लागतो आहे. हा शेती या ठिकाणी संपूर्ण आणि हे गहू आणि या ठिकाणावरून आम्ही आहे ना पुढं रतनपूर या ठिकाणी चाललेलो आहे आणि हा जो रोड मार्ग आहे हा सर्व शेतीचाच मार्ग आहे. या ठिकाणी हे पहा इथे सर्व शेती आहे या मार्गावरती. नर्मदेर या ठिकाणी आपण आहे ना आता आहे ना तातखेडी पास करून आहे ना निमनपूर पास केलं. तातखेडी निमनपूर कांकड आणि या ठिकाणी आपल्याला रतनपूर आहे ना हे येणार आणि एवढ्याच्या मार्गावरती आहे ना आपल्याला सर्व आहे ना शेती लागलेली आहे. रतनपूरपर्यंत पूर्ण आहे ना सपाट भागेवरती आल्याच्या नंतर संपूर्ण आपल्याला 11 किलोमीटर अंतर आहे ना सर्व एक सरळ आणि सपाट भाग या अंतरावरून आपली परिक्रमा मार्ग आहे. नर्मदेर या ठिकाणी आपण आहे ना आता आहे ना रतनपूर आपल्यापासून येणे 1-2 किलोमीटर अंतर बाकी आहे आणि आपण याला आहे ना हे संपूर्ण जो आहे ना जो पिपरी या गावापासून आहे ना पिपरी या आश्रमापासून आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना लव आणि कुश यांचे ज्या जन्मस्थळी आहे ना जन्मस्थळी आपण आहे ना दर्शन घेऊन पुढे निघाल्याच्या नंतर जो भाग लागत होतो सर्व वरती आल्याच्या नंतर सर्व सपाट म्हणजे पठार भाग लागतो वरती आणि आपण आहे ना सर्व या पठार भागावरती आहे आणि हा जो पठार भाग आहे इथे ना संपूर्ण शेती हा व्यवसाय चालू आहे. संपूर्ण शेती आहे भरपूर मोठा पठार भाग आहे आणि हा जो पठार भागाची जो आत्ता रतनपूर हे 11 किलोमीटर अंतरापर्यंत आहे ना 11 किलोमीटर अंतरापर्यंत सर्व हा मोठा असा पठार भाग आहे. या पठार भागातून आपली जी परिक्रमा आहे ना एक सिंगल अशा डांबरी रोड आहे आपल्याला. ह्या डांबरी रोडने आपली जी परिक्रमा चालते सिंगल डांबरी रोडनी आणि त्या डांबरी रोडच्या ज्या भागाला आहे ना आपल्याला आहे ना एक 4 ते 5 अशी आहे ना गावे लागतात. कंकडिया एक गाव लागतं. कंकडिया गाव लागतं ते जे रतनपूरच्या अलीकडे आहे ते गाव लागतं आणि अजून 1-2 गावं लागतात या ठिकाणी आणि हे जे आपण ज्या सिंगल रोडने चालतो त्या रोडने आहे ना गाड्यांची ये जा आहे ना दळणवळण भरपूर आहे. 2 व्हीलर सगळ्यात जास्त प्रमाणात दिसतात आणि हा जो देवास आहे ना देवास जिल्हा आहे. देवास जिल्हा असल्यानंतर आहे ना आपल्याला ना इंदोरचं महाकालेश्वर आहे ना जवळ आहे आपल्याला ह्या इथून जवळ असल्यामुळं इथे आहे ना 2 व्हीलरची भरपूर प्रमाणात ये जा आहे. नर्मदेर या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता जे आलो आहे ना जवळ अर्धा किलोमीटर ह्या ठिकाणी राहिले आपल्याला रतनपूर हे अर्धा किलोमीटर अंतरावरती आपल्याला बाकी आहे आणि रतनपूर अर्धा किलोमीटरच्या नंतर आपण जर हे पाहिलं ना तर या ठिकाणी आपल्याला आहे ना सर्व गहू हा आहे ना प्रमाणात आहे ना इकडे गव्हाची शेती चणा डॉलर या प्रमाणात वरती आल्याच्यानंतर जो पठार भाग आहे ना ह्या प्रमाणात इथं सर्व शेती हे
शेतीचे प्रमाण जास्त आहे इथं. व्यवसाय हा शेतीचाच आहे सर्व ठिकाणी. आणि एक त्या बाजूला जंगल पण आहे. तिकडे पलीकडे जर आपण समोर पाहिलं तर जंगल पण आहे या ठिकाणी. आणि आता आपण रतनपूर या ठिकाणी पोचतो. नर्मदे या ठिकाणी आम्ही रतनपूर आहे ना, या आहे ना गावामध्ये. आणि आमच्या परिक्रमावासी यांचे आहे ना एक कमांड टाकून आमची आहे ना स्वागत केलेले आहे रतनपूर ग्रामपंचायत यांनी. आणि सरचे स्वागत केलेलं आहे परिक्रमावासी यांचं. आणि जेवढे परिक्रमावासी आहे ना त्यांचे एक कमांड टाकूनच स्वागत केलेले आहे. आणि या ठिकाणी आम्हाला आहे ना खेडापती हनुमान आहे ना एक पौराणिक मंदिर आहे. आणि आपल्याला 31 डिसेंबर 2025 आहे ना तुम्हाला सरत्यावरच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आपल्या सर्व परिक्रमावासी यांच्यातर्फे तुम्हाला मी 31 डिसेंबर 2025 याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं जे वर्ष सुख आणि समृद्धीचं गेलेलं आहे सर्वांचं. काही चुका झाल्या असतील माफ करा. ह्या सरत्या वर्षाच्या या 31 डिसेंबरच्या देवाला एक नमस्कार करून माफी मागा. आणि पुढच्या वर्षी ही काही चूक घडणार नाही याची पण तुम्ही दखल घ्या. आणि तुम्हाला एक ॲडव्हान्स मी एक जानेवारी 2026च्या ॲडव्हान्स शुभेच्छा देतो. सर्व आमच्या परिक्रमावासी यांच्यातर्फे पण तुम्हाला एक ॲडव्हान्स शुभेच्छा. ह्या आम्ही रतनपूर ग्रामपंचायत MP मधून तुम्हाला शुभेच्छा आहे. MP आणि परिक्रमा आम्ही करत आहे नर्मदे. आणि सीतावनची आहे ना एक ना सीतावन जयंती माता आमच्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही उद्या पण तुम्हाला शुभेच्छा देणार आहे. नर्मदे हर. हे बा आमचं आहे ना कमेंट टाकून स्वागत केलेलं आहे. नर्मदे हर या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आत्ता आहे ना रतनपूर गावामध्ये पोचलेलो आहे. या ठिकाणी आलेलो आहे. आणि आत्ता आम्हाला हा जो आश्रम आहे ना परिक्रमावासींचा सदावत आश्रम आहे. हनुमान मंदिर आहे. गावाच्या बाहेर आश्रम आहे या ठिकाणी. आणि हे संपूर्ण गाव आहे. गाव सोडून गेल्याच्या नंतर आम्हाला आहे ना आश्रम आहे. आणि खरंच हे सुंदर असं आणि छोटे छोटे झाडे बघा ना एकदम जुन्या टाईप मस्त सारून विरून मोठं सारवलेलं गाव आहे. सुंदर असं गाव आहे. आणि जुनं गाव आपल्याला खरोखर मला तर आवडतं हे जुनं गाव. असं एक सुंदर असं गाव आहे. मस्त गाव आहे रतनपूर गाव आहे. आणि ह्याच गावामध्ये आमची 2025ची आहे ना लास्टचा दिवस आहे या गावात. आणि हनुमान मंदिर जय श्रीराम हनुमान मंदिर हनुमान चालीसा हनुमान आज आम्ही हनुमान चालीसा पण घेणार आहोत या ठिकाणी. आमची लास्टचं 2025चा आमचा लास्टचा दिवस या गावामध्ये. हे गाव आहे आमचं नर्मदे हां. या ठिकाणी बघा आपण आहे ना आता ह्या गावामधून चाललेलो आहे. त्या गावामध्ये आहे ना हे जे आहे ना ग्रामपंचायत कार्यालय आहे बघा. हे रतनपूरमध्ये ग्रामपंचायत आहे. पण ग्रामपंचायत असूनसुद्धा एकदम स्वच्छ आणि सुंदर गाव आहे. आणि ह्या ग्रामपंचायतमध्ये बाजाराचे जेवढे बाजार जो होतो ना त्याचेसुद्धा आहे ना एक छोटे छोटे ओटे बनवलेले आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि हे पाठीमागं असं गाव आहे या ठिकाणी आपण पाहतो. हे या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला हे जो आपला रात्रीचा जो विश्राम व्यवस्था आहे ना आपली ती नर्मदा परिक्रमा मार्गावरती आहे ना. हे जे रतनपूर गाव आहे रतनपूर गाव पास केल्याच्या नंतर आहे ना आपल्याला संपूर्ण पास करून आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना इथं खेडापती हनुमान या ठिकाणी. आणि आज आमची जी अंदाजे वाटचाल आहे ना 30 ते 32 किलोमीटरची झालेली आहे आजच्या दिवसाची. लास्टचा 31/12/2025ची अंदाजे वाटचाल. म्हणजे आज मला आणि आमच्या सर्व परिक्रमावासियांना काहींना मला आज 2 महिने पूर्ण होतील आजच्या परिक्रमेचे. आणि काही परिक्रमावासींना आहे ना 2 महिने पूर्ण व्हायला 58 दिवस राहतील. आणि हा आमचा आश्रम आहे या ठिकाणी. सर्व हे गाव आहे. ह्या गावाच्या बाहेर मस्त आश्रम आहे या ठिकाणी.
हे पहा. आणि हा आमचा खेडापती हनुमान मंदिर, या ठिकाणी आमचा आश्रम आहे. आणि आश्रम हे पहा या ठिकाणी नर्मदे.